आता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती, ऊस उत्पादकांना कारखान्यांनी 100 रुपयाचा दुसरा हप्ता द्यावा। सदाशिव माळी, भीमराव पाटील यांची मागणी। शिरोळ तालुक्यामध्ये सध्या पूर परिस्थिती असल्यामुळे या महापुरामध्ये तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस शेती पाण्याखाली गेल्यानं येथील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 100 रुपयाचा दुसरा हप्ता देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते सदाशिव माळी, भीमराव पाटील यांनी केली आहे। मी कुंडवळहून सदाशिव माळी बोलतोय। आम्हा शेतकऱ्यांचं गेल्या वर्षी गेलेल्या ऊसाचा 100 रुपयाचा हप्ता कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व साखर कारखाने द्यावा अशी विनंती करतो। कारण आता नदीच्या महापुरामुळे बऱ्याच शेतीचे नुकसान झाले आहे। त्या नुकसानीची भरपाई म्हणून थोडासा शेतकऱ्यांना आधार होईल तर 100 रुपयाचं बिल दिलं तर बरं होईल। जिल्ह्यातील सन 2023-24 रोजी गेलेल्या साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी 100 रुपयाचा हप्ता दुसरा हप्ता म्हणून ॲडव्हान्स मिळावा। त्यामुळे शेतकऱ्याच्या अडीअडचणी जे 15 दिवस झालं कुंभवाड शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा टप आहे, त्यामुळे रोजगार अमुक पैसे कुठलेही काम करता येणार नाही। दुसरं पीक गेलेलं काढून लावण्याची पण आज शेतकऱ्याच्याकडे ऐकत नाही। त्यामुळं दुसरा हप्ता देणं गरजेचं आहे। ते कारखान्याचं आम्ही मागणी करतोय। समस्त कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसधारक म्हणजे जे ऊस गेलेले आहेत त्या ऊस याच्यावर पैसे मिळावेत। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।